नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. सध्या सगळ्या देशाचं लक्ष आहे सिंधूच्या सामन्याकडे, सिंधूच्या मॅचकडे. कारण सिंधू जर जिंकली तर भारताला सुवर्ण पदक मिळणार आहे. त्यामुळे सिंधू काय करते आहे, म्हणजे इथे मी स्टुडिओमध्ये आत्ता तुमच्याशी बोलतोय आणि वर आमच्या न्यूजरूममध्ये अक्षरशः हलकल्लोळ सुरू आहे. सगळे आमचे सहकारी ते मॅच बघतात आणि मला म्हणतात की सर आत्ता कसली चर्चा करता, पहिल्यांदा मॅच बघितली पाहिजे, एवढी चित्तथरारक मॅच आहे. आणि जर जर ती जिंकली सिंधूनं तर अक्षरशः इतिहास असेल आणि तिला सुवर्णपदक मिळेल, भारताला सुवर्णपदक मिळेल. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक म्हणजे काही गंमत नाही आणि फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे सिंधूकडे सगळ्यांचं लक्ष आहे. गंमत बघा, दीपानं सुरुवातीला आशा पल्लवित केल्या आणि एका अर्थानं दरवाजे किलकिले केले. चौथ्या क्रमांकावर होती, पण तरीही त्या निमित्तानं एक लक्षात आलं की यश आता आपल्या कवेत आलेलं आहे, यश आवाक्यात आलेलं आहे. त्यानंतर साक्षीनं अक्षरशः ज्या पद्धतीनं पदक पटकावलं, म्हणजे पटकावूनच पटकावलं, त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे आता कांस्य पदक मिळालेलं आहे, त्यामुळे आणखी अपेक्षा उंचावल्या. आणि त्याच्यानंतर आत्ता PV सिंधूनं ज्या पद्धतीनं यश मिळवलं, अंतिम फेरीमध्ये धडक मारली, त्यामुळे सिल्वर किंवा गोल्ड हे तर नक्कीच झालं, पण पदक मिळणार याच्यामध्ये काही शंकाच नव्हती. आणि आत्ता आज असं वाटतं की कदाचित सुवर्ण पदक पण मिळू शकतं. काय होतं आपण बघूया, पण पदक मिळणार हे तर नक्कीच आहे, ते कधीच ठरलेलं आहे. म्हणजे या अख्ख्या सगळ्या त्या ऑलिम्पिकवर पूर्णपणे वर्चस्व होतं ते महिलांचंच. शोभा डेंनी जे काही ट्विट केलं त्यानंतर चर्चा सुरू झाली, कारण शोभा डे म्हणाले की काय सेल्फी आणि वगैरे सगळं यासाठी जातात, पदक वगैरे काही मिळत नाही. पण शोभा डेंचा वाह्यातपणा का असेना, पण त्या वाह्यातपणासाठी सुद्धा शोभा डे नावाची महिला चर्चेमध्ये होती. आणि तिला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा या सगळ्या मुलीच पुढे आल्या. मग दीपा असेल किंवा साक्षी असेल, सिंधू असेल, सगळ्या महिला सध्या ज्या पद्धतीनं जोरकसपणे दिसत आहेत. म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी साक्षी आणि सिंधू या दोघींनी पदक निश्चित करणं याला पण एक वेगळा अर्थ आहे. कारण राखी पौर्णिमा, रक्षाबंधन वगैरे असं म्हटलं की जो एक त्याला टिपिकल आपला सांस्कृतिक वगैरे अर्थ मानला जातो, त्याच्यामध्ये भावानं रक्षण करणं बहिणीचं, असं सगळं जे काही मानलं जातं त्याच्या इथे उलटं झालं की त्यांनी, म्हणजे या सगळ्या बहिणींनी तमाम भावा बहिणींची, आपल्या करोडो अब्जावधी सगळ्यांची भारताची इज्जत राखली आणि ज्या पद्धतीनं पदक पटकावतायत. त्यामुळे आता असं दिसतंय की खरोखरच जोरकसपणे. आत्ता मला काहीतरी सांगते, प्रियांका काय म्हटलीस तू? हां, पहिला सेट जिंकतोय असं मला प्रियांका सांगते आहे पलीकडून, की आता सिंधू पहिला सेट जिंकते आहे असं दिसतंय. त्यामुळे एकूण सुवर्णपदकाच्या दिशेनं आपण चाललेलो आहोत आणि सुवर्णपदक आता अगदी म्हणजे कुठल्याही क्षणी मिळू शकतं. हा शो सुरू असताना सामन्याचा निकाल येईल आणि तशी कदाचित घोषणा मला करता येईल की येस, सिंधूनं सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ज्या प्रकारे पोरी, म्हणजे ज्या प्रकारे मुलींची बाजी, म्हणजे कुठली परीक्षा असू द्या. मला माझी एक सहकारी म्हणाली की सर आपण एक काम करू, परीक्षेचा निकाल असेल ना तर मुलींची बाजी हे आपण कायमच ठेवू. कारण हे हेडिंग कायमच असतं, म्हणजे परीक्षा 10वीची असो, 12वीची असो, MPSC असो, UPSC असो, कुठलीही परीक्षा असो, सगळ्या परीक्षेमध्ये मुलींची बाजी हे हेडिंग कॉमन आहे. ज्या पद्धतीनं मुली जिंकत आहेत, ज्या प्रकारे मुली पुढं जात आहेत, म्हणजे सध्यासुद्धा जी सगळीकडे चर्चा सुरू आहे, अमेरिकेतल्या निवडणुकीच्या निमित्तानं हिलरी क्लिंटनची चर्चा सुरू आहे, तिकडं मणिपूरच्या निमित्तानं शर्मिला इरोमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आत्ता अशी अवस्था आहे की चर्चेमधले सगळे चेहरे, एक काळ असा होता की ही इज आवर हिरो, आता सगळे हिरो जे आहेत त्या महिला हिरो आहेत. अशी अवस्था आहे, त्या रोल मॉडेल आहेत. त्यामुळे आपल्याला पारंपरिक सगळे संदर्भ बदलावे लागणार आहेत. पारंपरिक ज्या पद्धतीने आपण शब्द वापरत होतो, म्हणजे पुरुषार्थ वगैरे, हे सगळेच आता आपल्याला खरं म्हणजे शब्दसुद्धा बदलावे लागणार आहेत. ज्या प्रकारे मुलींची घोडदौड सुरू आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आज चर्चा करायची आमच्या पोरी जगात भारी. आणि आमच्या सगळ्या ज्या पोरी आहेत त्या जगात कशा भारी आहेत ते आता सगळीकडे सिद्ध होतं आहे. जगभरातल्या पोरी बाहेर आहेतच, भारी आहेतच, पण आमच्या पोरींचं आणखी कौतुक आहे एकीकडे. आणि मला सगळ्यात कौतुक काय वाटतं की अवस्था इतकी बिकट असते. म्हणजे मुलगी म्हणून जन्माला येणं, अनेकदा स्त्री भ्रूण हत्या आपल्याला तो शब्द आपण ऐकलेला असतो, त्याच्या बातम्या अनेकदा उमटत असतात. त्यामुळे मुळामध्ये स्त्री म्हणून जन्म घेणं ही एक कठीण गोष्ट असते. जन्माला आल्यानंतर पुन्हा ज्या पद्धतीनं सगळं चाललेलं असतं, अवतीभोवती काहीतरी घडतं. म्हणजे परवा मी कोणाचा तरी लेख वाचला की कोपर्डीमध्ये जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा सगळ्या सर्वसामान्य मुलींच्या मनावर एक भयाचं सावट येतं.
कितीही कोणी काही म्हटलं, घरातलं वातावरण चांगलं असेल, ऑफिसमधलं वातावरण चांगलं असेल, शाळेतलं वातावरण चांगलं असेल, तरीही घराबाहेर पडणं हे फार धोकादायक आहे असं वाटायला लागतं. अनेकदा तर घराबाहेरपेक्षा सुद्धा घर आणखी धोकादायक असतं. अशी सगळी अवस्था आहे. आणि या अवस्थेमध्ये मुलगी म्हणून जन्माला येणं, मुलगी म्हणून वाढणं, पुढे जाणं आणि एवढं मोठं यश मिळवणं, जिंकणं, या सगळ्या सामाजिक संदर्भामध्ये, सांस्कृतिक संदर्भामध्ये हा संघर्ष करत ही फार मोठी गोष्ट आहे. एक काळ होता की वंशाचा दिवा वगैरे असं काहीतरी मुलाबद्दल म्हटलं जायचं आणि मुलीकडे मात्र तशा प्रकारची अपेक्षा नसायची. आता सगळेच संदर्भ बदलत चाललेले आहेत. म्हणजे नेहरूंचा वारसा इंदिरा गांधींनी सांगितला वगैरे अशी उदाहरणं आता जी सांगितली जायची ती फार वरवरची होती. आता मात्र अगदी साध्या साध्या घरांमध्ये ही उदाहरणं दिसत आहेत. आणि म्हणून आज मी जी चर्चा करणार आहे, आमच्या पोरी जगात भारी, त्या चर्चेसाठी सगळं पॅनल आहे पोरींचं, म्हणजे महिलांचं. सगळ्या महिला असणार आहेत आणि त्या महिला ही चर्चा करणार आहेत की खरंच मुलगी येणं, तो क्षण सेलिब्रेट करणं आणि तिला मुलगी काय मुलगा काय तिला वाढवणं त्या पद्धतीनं, हे सगळं जे काय आहे ते किती आनंददायक आहे. आणि जर या पद्धतीनं आपण सगळेच गेलो, म्हणजे आत्ता एवढे प्रश्न आहेत, एवढ्या अडचणी आहेत, एवढी आव्हानं आहेत, तरीही पोरी जिंकतायत आणि पुढे जात आहेत. जर त्यांना खरंच आपण जरा मोकळी वाट दिली, मोकळा श्वास दिला, थोडंसं जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संधी दिल्या, समतेची एक वाट प्रशस्त केली आणि स्त्री नाही, पुरुष नाही, माणूस म्हणून तुम्हाला जगता येईल, वाढता येईल, अशी खात्री दिली, तर किती किती चित्र बदलेल. आणि म्हणून ही चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुण्या. सगळ्या नामवंत पाहुण्यांचं मी मुद्दाम ओळख करून देतो. डॉक्टर उज्ज्वला बर्वे माझ्यासोबत असणार आहेत पुण्यातून. डॉक्टर उज्ज्वला बर्वे या जनसंज्ञा पण तज्ज्ञ आहेत आणि पुणे विद्यापीठामध्ये दीर्घकाळ त्यांनी शिकवलेलं आहे मास कम्युनिकेशन. जे अनेकांना शिकवलेलं आहे त्यापैकी मी पण एक आहे, त्यामुळे उज्ज्वला बर्वेंचा मीही विद्यार्थी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उज्ज्वला बर्वेंना दोन्ही कर्तृत्ववान मुलीच आहेत. दुर्गा देवरे आंतरराष्ट्रीय धावपटू आहे, ती नाशिकमधून आपल्यासोबत असणार आहे. हेमांगी कवी आपल्यासोबत असणार आहे दहिसरमधून. हेमांगी कवीची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, अभिनेत्री आहे आणि सध्या ती फुलराणीमुळे ती एवढी चर्चेत आहे. म्हणजे मला कोणीतरी मी खरं आणखी पाहिलं नाही हेमांगी ती फुलराणी, पण मला कोणीतरी सुप्रिया कुलकर्णी खोत नावाची माझी मैत्रीण आहे फेसबुकवर, तिला मी म्हणत होतो की मला भक्ती बर्वेची फुलराणी जी आहे ना ती खूप आवडते. तिने मला सांगितलं की तू हेमांगीची बघ, म्हणजे सगळ्या फुलराण्या विसरशील, एवढी तिनं ती छान साकारली आहे. हेमांगी कवी आपल्यासोबत आहे. इथे माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये अल्फिया जलील छापेकर बसलेली आहे. अल्फियाला मी सकाळी आज आमच्या इनचा वर्धापन दिन होता दुसरा, तर त्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं केक कापण्यासाठी म्हणून मी गेलो आणि अल्फिया जे काही बोलली त्यामुळे मी भारावून गेलो. मी म्हटलं की आज तू चर्चेमध्ये ये, कारण तू पण भारी आहेस. शैलजा जोगल ही आमची सहकारी आहे आणि फेसबुकवर तिचे बाबा तिच्याविषयी जे काही लिहित असतात, त्यामुळे तिला मी एकदा विचारलं की किती बाबांचा जीव आहे तुझ्यावर. बाबांची एकुलती एक पोरगी आणि त्यांचा भलता जीव आहे की आपली पोरगी काहीतरी आपलं नाव करते असं त्यांना कायम वाटत असतं, तसं ते फेसबुकवर लिहित असतात. अशी ही शैलजा आत्ता माझी सहकारी असली तरी आज ती नामवंत पाहुणी म्हणून माझ्यासोबत बसलेली आहे. डॉक्टर रुची मानेगावकर फोनवरून आपल्यासोबत असणार आहेत, त्या प्रेक्षक म्हणून असणार आहेत, पण त्यांचे वेगळेपण हेच आहे की आईवडिलांची एकुलती एक मुलगी, कर्तृत्ववान मुलगी, पुढे डॉक्टर झाली वगैरे. या सगळ्या नामवंत पाहुण्यांसोबत आपल्याला ही सगळी चर्चा सुरू करायची आहे. आणि चर्चा सुरू करताना प्रियांका काही नवीन अपडेट आहे का? सिंधूच्या मॅचचं काही अपडेट आहे नवीन? बरं, काही असेल तर मला सांगत राहा, कारण आमच्या पोरी जगात भारी म्हणताना सिंधू काय कामगिरी करते आहे ते आपल्याला बघायचं आहेच. ही सगळी चर्चा सुरू करताना मी अगदी सुरुवातीला जाणार आहे डॉक्टर उज्ज्वला बर्वेंकडं. कारण मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे मास कम्युनिकेशनच्या तज्ज्ञ असणाऱ्या उज्ज्वला बर्वे, त्यांच्या घरातला अनुभव आहे की दोन्ही कर्तृत्ववान मुली हा एक भाग आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण कम्युनिकेशन माध्यमातली स्त्री प्रतिमा, प्रत्यक्षामध्ये मुली काय प्रकारे पुढे येत आहेत, हे सगळं जे काही आहे. उज्ज्वला बर्वे कसं बघताय तुम्ही बोला, मग आपण सुरुवात करूया. नमस्कार. आत्ता खरं ही मॅच सोडून तुझ्याबरोबर चर्चा करते याचं कारण की मुलींच्या सगळ्या कर्तृत्वाची तू दखल घेतोयस. मी असं म्हणत होते की आता मॅच बघण्यात खरं म्हणजे मलाही रस आहे, पण ती मॅच बघायचं सोडून तुझ्याबरोबरच्या चर्चेत भाग घेते याचं कारण मुलींच्या कर्तृत्वाची दखल तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेताय. मी स्वतः 2 मुलींच्याच घरात वाढले, म्हणजे माझ्या आईवडिलांना आम्ही दोघी मुलीच. अच्छा. आणि माझ्या आईवडिलांनी मला ज्या प्रकारे वाढवलं की कधीही असा आमच्या घरात उल्लेख झाला नाही, आणि ही गोष्ट किती वर्षापूर्वीची, 50-60 वर्षांपूर्वीची, की आम्हाला मुलगा नाही याची खंत नाही,
मला जे जे काही करावंसं वाटतं त्याला पूर्ण पाठिंबा त्यांनी दिला. म्हणजे एक जवळपास 30-35 वर्षांपूर्वी मी एकटीने वयाच्या 22व्या वर्षी दिल्लीला जाऊन नोकरी करायची ठरवली, तरी माझ्या वडिलांनी मला अडवलं नाही आणि जेवढं शक्य होतं तेवढा सगळा पाठिंबा मला दिला. त्यामुळे मला स्वतःला जेव्हा 2 मुली झाल्या त्यावेळेला मी काही त्यांना अडवण्याचा प्रश्नच नव्हता. आणि अन्यथा सुद्धा एक प्रगत वातावरणात वाढलेली व्यक्ती म्हणून आपण कोणीच असं करणार नाही अशी मला खात्री आहे. दुसरा मुद्दा, एक शिक्षिका म्हणून मला जे बघायला मिळतं, कारण पत्रकारितेच्या आमच्या विभागामध्ये एक काळ असा होता की 50-60% मुली असायच्या आणि तू मगाशी म्हणलास ना बोलताना तसं की निकालामध्ये मुलींची बाजी, हो. ही हेडलाईन आमच्या निकालांमध्ये ठरलेली असायची. आता मात्र अलीकडे मुलींची संख्या कमी झाली आहे. मला असं वाटतं याचं एक कारण असं आहे की इतर करिअरची जी इतर क्षेत्र आहेत ती मुलींना खूप छान मोठ्या प्रमाणात खुली झाली आहेत. खरंय. आणि पत्रकारितेपेक्षाही आव्हानात्मक क्षेत्र मुलींना मिळायला लागली आहेत. कारण पूर्वी कसं व्हायचं, थोडंसं लिहिता येतंय, संपादन करता येतंय, तरी पण पत्रकारितेकडे मुली वळायच्या. तसं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे मुली कमी झाल्या आहेत जरा, याची मला थोडीशी खंत आहे. कारण पत्रकारितेमध्ये सुद्धा जितक्या जास्ती मुली येतील तितका चांगला नवा अगदी ताजा अगदी विचार डॉक्टर येईल. उज्ज्वला, हा मुद्दा मुलींच्या अतिशय महत्वाचा आहे. बाबतीतल्या- उज्ज्वला, हा मुद्दा पोहोचला. आपण तुम्ही जे म्हटलात ना, तुम्हाला एक गमतीने पीजे सांगतो. म्हणजे तुम्ही जे म्हटलात ना की मुलींची बाजी हेडलाईन, आणि मी पण उल्लेख केला. माझा एक बाजीराव नावाचा मित्र आहे आणि तो अत्यंत पुरुष सत्ताक पद्धतीच्या याच्यातनं वाढलेला आहे. तर तो कॉलेजमध्ये असताना तो मला म्हणायचा की अरे बाजीराव माझं नाव आहे, पण माझं नाव पेपरात त्याच वेळी येतं जेव्हा मुलींची बाजी असं नाव येतं. मुद्दा असा आहे की आता ते मुलींची बाजी हे गेल्या इतक्या वर्षांमध्ये एवढं छान हे झालेलं आहे. आणि पूर्वी ते एक्सेप्शन होतं, आता अगदी नियमच झालेला आहे. हेमांगी कवी माझ्यासोबत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हेमांगीचे फॅन सध्या इतके जोरदार आहेत की हेमांगी नक्की काय करते. हेमांगी, मला प्रश्न असा विचारायचा आहे की हे सगळं येतं कुठून? तू ज्या पद्धतीनं ज्या उत्फुल्लपणे छान फुलराणी साकारत असतेस, बाकी सगळ्या गोष्टी करत असतेस, म्हणजे मला जेव्हा मी म्हणत होतो की मला हेमांगी कवी पाहिजे या कार्यक्रमाला, तेव्हा मला माझ्या लोकांनी सांगितलं की अहो हेमांगी कवी जेव्हा स्ट्रगलर होती तेव्हा आपल्याकडे यायची, आपण बोलायचो, आणि आता किती छान ती मोठी झालेली आहे. आणि खरंच कौतुक वाटतं की जेव्हा ती स्ट्रगल करत होती तीच ती हेमांगी आहे का? हेमांगी, हे सगळं येतं कुठून? ज्या पद्धतीनं तो सगळा प्रवास आहे, जरा सांग ना हेमांगी. कारण आमच्या पोरी जगात भारी, हेमांगी कवी पण जगात भारी आहे. हेमांगी, बोल. थँक्यू सो मच. जगात भारीच आहोत आणि खूप अभिमान वाटतो एक स्त्री असण्याचा. आणि जसं तुम्ही म्हणालात की हे येतं कुठून, तर प्रत्येक स्त्रीमध्ये एक आंतरिक शक्ती असते जे तिने ओळखायची गरज असते. आणि आपल्या बऱ्याच मैत्रिणी, माझ्या सगळ्या मुली किंवा सगळ्या मैत्रिणी आहेत, त्यांना स्वतःची स्ट्रेंथ अजून कळलेली नाहीये. आणि ती बहुतेक मला या क्षेत्रामुळे कळली की माझ्यात काय स्ट्रेंथ आहे, आणि तीच मला वाटतं मी स्टेजवर आणण्याचा प्रयत्न करते. आणि ही स्ट्रेंथ फक्त ती स्टेजपुरती न राहता ती आता लोकांमध्ये, इतर मुलींमध्ये येऊ लागलेली. आणि म्हणूनच मला वाटतं या प्रकारच्या प्रतिक्रिया मला मिळतात. तर स्त्रीमध्ये एक आंतरिक स्ट्रेंथ असते, ती मला वाटतं फक्त आत्ताच नाही किंवा ऑलिम्पिक्स किंवा रिओमध्येच दिसत नाहीये, ती खूप वर्षानुवर्षे आणि अनेक वर्षांपासून आपण बघतोय. मग त्या जिजाऊ असतील, सावित्रीबाई फुले असतील, यापासून आपण बघतोय. आणि त्या सगळ्या या बंधनातून मुक्त होऊन, त्यांना तोडून, त्या सगळ्या ब्रॅकेट्स तोडून या महिला पुढे आलेल्या आहेत. आणि त्याचं चित्र म्हणजे मी ही जी बसली आहे ती मला वाटतं फक्त जिजाऊ सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सगळ्या स्ट्रगलमधून मी बाहेर पडलेली आहे असं मला वाटतं. आणि आम्ही त्यांचे एक्सटेन्शन्स आहोत. आणि हेच एक्सटेन्शन पुढे या मुलींनी न्यायचंय. आणि त्याचा आपण एक छोटासा, म्हणजे एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये एक मी छोटीशी काय म्हणतात एक थेंब आहे, पण तो थेंबच मला वाटतं खूप महत्वाचा असतो. आणि या थेंबाथेंबातूनच समुद्र निर्माण होणार आहे. आणि हा समुद्र ह्या पुरुषप्रधान संस्कृतीसाठी सुनामी ठरणार आहे. आणि तो वेळोवेळी ठरलाय. आणि या पुरुषप्रधान संस्कृतीला मोडून काढलंय, धुवून काढलेलं आहे. त्याच्यामुळे एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून मला माझा सार्थ अभिमान आहे. मी आमच्या घरात माझी बहीण, अशा ज्या प्रकारे माझ्या आईवडिलांनी मला वाढवले, जसं बर्वे मॅडम म्हणाल्या, काहीच फरक नाही केला की माझा भाऊ काय आहे, मी कशी आहे. जेंडर डिफरन्स आमच्या घरात नव्हता, तेवढी मी लकी होते. तर मला असं वाटतं की असाच नशीब, हे भाग्य प्रत्येक मुलीला मिळावं मला असं वाटतं. आणि ह्या सगळ्या ज्या सिंधू आहेत, आपल्या दीपा आहे, साक्षी आहेत, ह्या कुठेतरी, किंवा फुलराणी असेल, मी हेमांगी कवी नाही पण मंजुळा साळुंखे असेल, ती कुठेतरी तो एक सेट मार्क करते. आणि या सगळ्या मुलींना बघून बाकीच्या मुलींना स्ट्रेंथ मिळावी, तेवढं फोकस त्यांना मिळावं
अशी माझी इच्छा आहे. अरे हेमांगी, काय उत्तम बोललीस तू, फारच छान. तू ज्या पद्धतीनं सांगितलं की सावित्रीबाई आणि या सगळ्या लढ्याचं आम्ही म्हणजे एक्सटेन्शन आहोत किंवा आम्ही विस्तार आहोत, व्हेरी नाईसली सेड. म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेला तुला शिकवीन चांगलाच धडा, असंच बहुधा हेमांगी कवीला म्हणायचं आहे. पण हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. Yes. ज्या पद्धतीनं मुली आत्ता जगात भारी पद्धतीनं पुढे येत आहेत. आणि मी मगाशी म्हटलं होतं आपल्यासोबत अल्फिया आहे. अल्फिया जेव्हा मगाशी इनच्या कार्यक्रमात बोलली, 2 वाक्य बोलली, पण मला खूप महत्त्वाचं वाटलं. अल्फिया, एक मला सांग की एकीकडे हे सगळं आहे, तरीही आजही बंधनं पण आहेत. मग ती कपड्यांबद्दलची असतील, राहण्याबद्दलची असतील, त्यात पुन्हा जाती धर्मानुसार ती बंधनं कमी जास्त अशी होत जातात. हे सगळं आहे. आणि एका फटक्यात काही सगळी बंधनं गळून पडतील असं नाही की आज उठून तू म्हणाली की मी बुरखा सोडते. कदाचित वेळ लागेल, पण प्रोसेस सुरू आहे, प्रक्रिया सुरू आहे. अल्फी, असं वाटतं का की आता जरा आणखी आपण हा वेग वाढवला पाहिजे आणि खरंच मुलींना मोकळीक दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे? काय वाटतं अल्फिया? हे तर खरंच आहे, मुलींना संधी मिळत आहे, नाही मिळत आहे असं नाही, परंतु काही ठिकाणी म्हणजे काही लिमिटेशन्स असतात प्रत्येक जागेवर. आता बघायला गेलं तर हे बुरखा, मी पण इथे आज बुरखा घालूनच बसली आहे, हे म्हणजे माझ्या घरच्यांनी मला फोर्स केलं किंवा मी स्वतःहून घेतलं असं काही नसतं. पण काय असतं माहिती आहे का, जगामध्ये लोक आहेत आणि लोकांना देवाने दिलेली ती तोंडं आहेत, त्यामुळे लोकही बोलणार आणि ते बोलण्यापासून कसं वाचावं, त्यामुळे जे पर्याय आहे ते निवडावं लागेल. आपण 100 लोक आहेत तर 100ची तोंडं बंद नाही करू शकत, बरोबर ना? अगदी अल्फिया, हा मुद्दा फार महत्त्वाचा. एकूण व्यवस्था बदलणं हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला स्त्रियांच्या अनुषंगाने जे करायचे त्यासाठी अवघ्या समाजाला प्रगल्भ करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अल्फिया, तू काय करतेस, काय शिकतेस? मी BMS करते. अच्छा, BMS म्हणजे काय? मॅनेजमेंट सायन्स. हो, मॅनेजमेंट. व्हेरी नाईसली सेड. पण तू ज्या प्रकारे बोलते आहेस की मला खात्री आहे की अशी व्यवस्था येईल की कोणी काहीही बोललं तरी त्यांना न जुमानता तुम्ही निश्चितपणे पुढे जाऊ शकाल. म्हणजे एक काळ असा होता की पुरुष काय म्हणतोय याच्याबद्दल स्त्रीला फार चिंता असायची. नंतरचा काळ बदलला आणि त्या कालखंडामध्ये बाई पुरुषाच्या नाकावर टिच्चून चालायला लागली. आता त्याच्या पुढचा कालखंड आलेला आहे. तो कालखंड असा आहे की तू बोलतोस काय, बघतोस काय, न बघतोस काय, मी निघालेली आहे. नाकावर टिच्चून पण नाही आणि काहीच नाही, जस्ट आय एम गोईंग. मला असं वाटतं की हे जे आहे या बदलाला काही वेळ लागेल. शैलजा माझ्यासोबत आहे. मी मगाशी म्हटलं ना, तिचे बाबा ज्या पद्धतीनं भरभरून लिहित असतात मुलीबद्दल, अरे बाप रे बाप. म्हणजे तर मला एकतर हे जे आहे तुझ्या घरातलं जे कौतुक आहे, एकुलती एक मुलगी. बोल ना जरा शैलजा. संजय सर, कसं होतं का 1992चा जन्म आहे, तेव्हा आईबाबांनी लग्नानंतर डिसिजन घेतला होता का जे काही असेल ते एकच असेल. पण माझा जन्म झाल्यानंतर मी अनेकदा पाहिलं का घरी बाबांचे मित्र यायचे, जे सातारा कोल्हापूर साईडून खास असायचे. भागाचा उल्लेख करते कारण अजूनही आपल्याला तिकडे ह्या गोष्टी आढळतात. तर तेव्हा बाबांना विचारायचे, अरे तुझा मुलगा कुठे आहे? मी समोर असतानाही हा प्रश्न यायचा अनेकदा. आणि त्यावेळेला बाबा नेहमी म्हणायचे, अरे हा काय माझा मुलगा. तर मला ते कायम कौतुक वाटायचं. त्या दिवसापासून ते बाबा ज्या अभिमानाने म्हणायचे तेव्हापासून ठरवलं होतं का नाही, ह्यांना लाईफमध्ये नेहमी प्राऊडली असं म्हणता येईल का हाच माझा मुलगा आहे. आणि मला मुलगा नसण्याची कधी कमी त्यांना जाणू नाही द्यायची. संजय सर, अगदी. अरे मुलगा काय, मुलगी काय, मुळामध्ये मुलीला सुद्धा मुलगा आहे असं म्हणण्याची सुद्धा खरं म्हणजे गरज नाही. मुलगी आहे आणि मुलगी आहे इटसेल्फ प्रूव्स की ती थोरच आहे, ती भारीच आहे. त्यामुळे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. धावपटू आपल्यासोबत आहे दुर्गा देवरे. आता मला या दुर्गेकडे जायचं आहे. दुर्गा, मला सांग की धावपटू म्हणजे धावत सुटणं, हे पोरींनी धावत सुटणं हे खरं म्हणजे फार कठीण असतं. म्हणजे मला आठवतं मी आणि माझी बहीण शाळेमध्ये एकत्र होतो आणि एकदा उशीर झाला म्हणून ती काहीतरी 8वी 9वीला असेल, ती अशी जरा थोडीशी धावल्यासारखी अशी गेली जरा वेगात. तर शेजारच्या काकूंनी सांगितलं माझ्या आईला की बरं नाही वाटत, आता 9वीतली मुलगी आहे, अशी पळत गेली ती, तर तिला सांगा की असं जाऊ नको, जरा शांतपणे जायला पाहिजे शाळेमध्ये. असा सगळा आपला समाज आणि अशी सगळी ही, अशा वेळी तू धावत सुटलीस. जरा ही जी तुझी धाव आहे सांग ना मला. तुम्ही जे आता मला उदाहरण दिलं तुमच्या लाईफचं, मला वेगळंच सरप्राईज झाले मी की मुलींनी आणि धावण्याने ह्या दोघांमधला फरक तुम्ही सांगितला. असं काही नसतं खरं तर. मी आता खेळाच्या क्षेत्रातली, त्यामुळे मी त्याबद्दल सांगते की खेळामुळे आजकाल भारत काय सगळ्या जगातील महिला बोल्ड झाल्या आहेत आणि इंग्लिशमध्ये म्हणतात ना, बोल्ड इज ब्युटिफुल. त्यामुळे
मी म्हणेल की खेळ असो किंवा कोणताही क्षेत्र असो आजकाल बिलकुल महिला मागे नाही आहेत आणि मी बाकीच्या सगळ्या महिलांशी सहमत आहे की महिला पुरुषांच्या एकदम बरोबरीने चालते आणि ती मला फारच गोष्ट छान वाटते. मी असं नाही म्हणणार की महिलाच श्रेष्ठ आहे, पण महिलांना कधी कमी लेखू नये असं माझं म्हणणं आहे. कोणताही क्षेत्र असो आजकाल महिला इतक्या छान प्रगती करत आहे. मग खेळ असो किंवा कोणतीही साधी सिंपल गृहिणी पण असो, तिचाही छोटा हातभार असतो आणि त्यामुळे अंडर एस्टिमेट न होता महिलांनी पुढे असं सतत जावं. आणि खेळाबद्दल म्हटलं तर आता पी व्ही सिंधूचं आत्ताच आपण बघतोय, इतकं प्राऊड फील होतं की फक्त पी व्ही असं वाटतंय सगळ्या भारतीय महिला त्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये सहभाग झालेल्या आहे आणि पी व्ही सिंधूला पाठिंबा देत आहे. महिला असो पुरुष असो सगळेच जण देत आहे. त्यामुळे आणि मी माझ्या घरातूनच एक सांगते की मलाही एक भाऊ आणि मी आहे, पण आमच्यात कधी असं भेदभाव केला गेलेला नाही. त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो माझ्या पालकांवर की असे पालक मला भेटले. अगदी आणि अगदी सगळ्या- अगदी दुर्गा, खरंच आहे, असे असे पालक भेटले पाहिजेत. आणि म्हणूनच मग दुर्गा देवरे आंतरराष्ट्रीय ख्यातीची धावपटू होते आणि कुस्तीचं वगैरे पदक एक महिला आणते, हे म्हणजे काही दिवसांपूर्वी कुस्तीचं पदक महिला आणते असं म्हटलं असतं तर लोकांना खरं वाटलं नसतं. हेमांगी मला सांग, आता बघा म्हणजे आता दुर्गानं जो उल्लेख केला की मला फार कौतुक आहे की माझे आईवडील असे आहेत, शैलजा पण ती म्हणते आहे किंवा उज्ज्वला पण ते म्हणत आहेत. पण आता अल्फियानं जो मुद्दा मांडला तो मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. अल्फिया असं म्हणाले की आईवडील घर हा एक भाग आहे, पण शेवटी समाज नावाची व्यवस्था पण आहे, त्याच्यामुळे पण खूप बंधनं येतात. म्हणजे मगाशी तू जो उल्लेख केलास की ही सुनामी असणारे पुरुष सत्ताक व्यवस्थेसाठी, पण पुरुष सत्ताक व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी, कारण शेवटी समाज काही एका रात्रीत बदलत नाही, एका क्षणात बदलत नाही. अशा वेळी हा सगळा समाज आहे आणि आपल्याला मात्र पुढे जायचं आहे, हा जो संघर्ष आहे मांगी, काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की हा जो खेळ चालू आहे त्यामधून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे, ते म्हणजे फोकस. आणि जर मुलगी फोकस राहिली ना तर तिला या बाकी सगळ्या गोष्टींना धुसर दिसायला लागतात आणि त्या फार म्हणजे नजरेआड केल्या तर आपण पुढे पुढे जातो आणि पुढे ह्या चांगल्या गोष्टींसाठी जातो. समाज हा बोलतच असतो आणि मला वाटतं त्यातून पॉझिटिव्हली स्ट्रेंथ घ्यावी, त्यातून पॉझिटिव्ह की हे जितकं आपल्याला अडवतील ना तितकं आपण पुढे गेलं पाहिजे. त्यांनी जर आपल्या हो मध्ये हो केलं तर कदाचित आपली ग्रोथ किंवा आपलं पुढे जाणं थांबू शकतं. पण मला असं वाटतं की मला जेव्हा जेव्हा ह्या पुरुष प्रधान सत्तेने जेव्हा मला कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मागे जर ओढलं असेल तर मी तितक्याच काय म्हणतात आक्रोशाने पुढे गेलेली आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने गेलेली आहे. तर मला असं वाटतं हा जो काही आपल्याला थोडासा मागे खेचण्याचा प्रकार होतोय तो पॉझिटिव्हली घेतला ना तर आपण खूप छान पद्धतीने पुढे जाऊ. तर हा थोडासा संघर्ष प्रत्येक मुलीला आला तर जसं सोन्याला जसं आपण म्हणतो ना एक फार पारंपरिक म्हण आहे, जितकं आपण त्याला जेवढं उगाळू तेवढं ते सोनं अजून चमकून येतं आणि ते सोनं कुठेही जरी ठेवलं कुठेही लांब जरी ठेवलं ना तरी ते दिसतं. तर मला वाटतं आम्ही या सगळ्या स्त्रिया ह्या गोल्ड आहोत आणि त्या कुठेही नेऊन ठेवल्या ना आणि कशाही नेऊन ठेवल्या तरी आम्ही चमकूच आणि चमकूच. त्याच्यामुळे हे बाकीचे जे आम्हाला झळ पोचवत आहेत ते आग किंवा झळ पोचवणारी लोक कोणाच्याच लक्षात राहत नाहीत. लक्षात राहतं ते सोनं लक्षात राहतं. अगदी अगदी हेमांगीने म्हणजे जे काही सोन्यासारखं वगैरे सगळं म्हटलेलं आहे आणि आत्ता सिंधू हे सोन्याचं पदक आपल्याकडे घेऊन येईल अशी शक्यता आहे. पण तावून सुलाखून सोनं जसं चकाकतं, आमची हेमांगी ज्याप्रमाणे अशी चकाकते सध्या फुलराणी आणि वेगवेगळ्या निमित्तांनी, अशा सगळ्याच पोरी आमच्या चकाकतायत, मस्त नाव करतायत. उज्ज्वला बर्वेंकडे मला परत जायचं आहे. उज्ज्वला, तुम्ही बघा म्हणजे एकीकडे हे सगळं आपण बोलतो आहोत, त्याचवेळी माध्यमातल्या स्त्री प्रतिमांबद्दल सुद्धा सातत्यानं बोललं जात असतं. मग त्या वर्तमानपत्रातल्या असतील, टी व्हीतल्या असतील, सिरियल्समधल्या असतील किंवा असंही म्हटलं जातं की एवढं सगळं चांगलं चाललं आहे, पण अनेकदा म्हणजे दुर्दैवाने सिंधूचा खेळ घराघरामध्ये किती महिला बघत असतील आणि किती महिला त्याच्याऐवजी सिरियल बघत असतील असं पण कुठेतरी सोशल मीडियावर टाकलेलं आहे की सगळ्या महिला, हे बरोबर आहे, पण तरीही खूप महिलांना आजही तेच सासू सून वगैरे हे सगळं महत्त्वाचं वाटतं. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्यात त्या महिलांची चूक असते असं नाही, पुरुष सत्ताक व्यवस्थेनं मुद्दाम त्यांना ते तसंच बघायचं असतं, तू अशीच वागली पाहिजे असं पण एक चौकट आखलेली असते. या सगळ्या अंगांनी तुम्ही या स्त्री प्रतिमांकडे कसं बघताय, काय वाटतं? खूपच गहन प्रश्न आहे, कारण खरोखर एक गोष्ट अशी आहे की माध्यमं
बऱ्याच वेळेला बायकांची एका विशिष्ट चौकटीतली सगळी प्रतिमा रंगवतात, पण तीच माध्यमं त्याच वेळेला सिंधूसारख्या मुलींचं, दुर्गा असेल, जे आता दुर्गा जे बोलली ते मला फार आवडलं, वेगवेगळ्या स्तरांवर माध्यमं त्यांची यशोगाथा देखील महिलांपर्यंत पोचवत असतात. हे काय, हे सगळे विविध माध्यम संदेश जे आपल्यापर्यंत येत आहेत, मला असं वाटत नाही की ते खूप बायका एकांगी पद्धतीनेच त्याचा स्वीकार करतायत. सिंधू काय करते आहे ती त्यावेळची सिरियल, मला म्हणजे माझा असा अंदाज आहे, माझ्याकडे काही आता डेटा नाही आहे, पण आता नक्की सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे, त्याची दखल नक्की घेतलेली आहे आणि करमणूक म्हणून बघण्याची गोष्ट वेगळी आणि ज्याच्यातून आपल्याला काहीतरी स्त्री म्हणून, व्यक्ती म्हणून काहीतरी एक ऊर्जा मिळते, त्या घटनांची दखल वेगळी, या दोन्हीचा आपल्याला मला असं वाटतं भेद केला पाहिजे. आणि या ज्या सगळ्या गोष्टी माध्यमांच्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोचत आहेत, जर माध्यमं इतकी पुरुषसत्ताक असती तर इतका गवगवा आपण केला नसता, तुम्ही ही चर्चा केली नसती. सिरियल्स आधी त्यांचा उद्देशच वेगळा आहे, इतर प्रकारच्या माध्यमांचा उद्देश वेगळा आहे, या सर्वांचं एक सहअस्तित्व आहे आणि त्याच्यातून योग्य ते निवडण्याचं कसबसुद्धा बायकांकडे आहे असं मला वाटतं. अगदी अगदी. उज्ज्वला बर्वे हा मुद्दा पोहोचला, तो मुद्दा जोडून, बरोबर आहे, उज्ज्वला हा मुद्दा पोहोचला. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण मला हेमांगीकडे जायचं आहे. हेमांगी एकाच वेळी अनेक गोष्टी करत असते, म्हणजे ती आपल्याशी बोलत असताना सुद्धा ती मोबाईलवर छान SMS पाठवते, व्हॉट्सॲप करते बहुधा. हा तिने एवढा वेळ दिला हेच खरं म्हणजे फार मोठं आहे. पण हेमांगी तुला मध्ये जरा तोडून विचारतो मी, तुला पकडलं की नाही मी बरोबर? बरं ऐक, मला असं म्हणायचं आहे की आपण असं म्हणतोय की स्त्री प्रतिमा बदलतायत किंवा काय, त्याच वेळी एक मला असं विचारायचं आहे, मध्यंतरी तारा भवाळकरांना मी या चर्चेत बोलावलं होतं, तर ते तारा भवाळकरांनी खूप चांगला मुद्दा मांडला. त्या म्हटलं ठीक आहे, मालिका तर महत्त्वाच्या असणार आणि शेवटी मास मीडियम आहे ते, त्यामुळे मास मीडियम कायम वेगळं असतं. पण त्यांचं म्हणणं असं आहे की मालिका आणि सिनेमेसुद्धा बदलत आहेत. म्हणजे एक तर त्याच्यामध्ये स्त्री नायिका असणाऱ्या मालिकांची संख्या वाढते आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरा मुद्दा त्यांनी खूप महत्त्वाचा मांडला, त्याच्याबद्दल मला तुला विचारायचं आहे. त्यांनी सांगितलं की मालिकेमधला पुरुष पण बदलतोय. म्हणजे पूर्वी सिनेमातला पुरुष म्हणजे काहीतरी मिशा, मर्दानगी वगैरे असा पुरुष होता. आता मालिकेतला पुरुष म्हणजे तो श्री वगैरे असे जे काही आपले हळवे पुरुष आहेत, चांगले, मी काही मालिका बघत नाही कुठल्या, पण सर्व करताना कधी कधी जे दिसतात की नॉर्मली पुरुष एवढे सभ्य साधे, याचं कौतुक पूर्वी झालं नसतं. पण आता मात्र असे चांगले, समंजस, प्रेमळ, हळवे, भावकोवळे असे पुरुष महिलांना आवडत आहेत, त्यांना मान्यता मिळते आहे. हे जे आहे प्रतिमा बदलत आहेत. हेमांगी कसं बघतेस? मी ऍक्च्युली अपडेट्स बघत होते की काय येत आहेत आणि काय नाही, आणि सतत मी स्कोर बघते सिंधूचा. तर आता सेकंड सेट मध्ये जर अशी मी जरा हल्ले त्याच्यामुळे मी ते बघत होते. पण प्रत्येक स्त्रीचा, प्रत्येक मुलीचा एक ड्रीम बॉय असतो, आणि ड्रीम बॉय मला वाटतं आता आपल्या सिरियलमध्ये जो नायक दिसतोय तो मला वाटतं प्रत्येक मुलीला तसा हवा असतो की हळवा, आपलं सगळं ऐकणारा, आपल्याप्रमाणे चालणारा, बोलणारा, कवी मनाचा, असा ड्रीम बॉय प्रत्येकाच्या मनात असतो. आणि खूप वर्षांमध्ये असा ड्रीम बॉय कुठल्याच पद्धतीने आपल्या चित्रपट ह्याच्यामध्ये किंवा मालिकांमध्ये आला नव्हता. तर तो येण्याची गरज आहे मला असं वाटतं. मी त्याला कधीच नेगेटिव्ह म्हणणार नाही, कारण प्रत्येक मुलीला एक आपला तिचा ड्रीम बॉय हा असाच हवा असतो. आणि सिरियलवर खूप बोललं जातं की अशा प्रकारचे अत्याचार होत नाहीत, आणि मग काहीही दाखवलं जातं आणि ते सिरियल वाढवण्यासाठी काहीही पाणी टाकलं जातं आणि काही दाखवलं जातं अत्याचार. तर मला असं वाटतं की कसा अत्याचार होतो आणि तो कसा सहन करू नये यासाठी या सिरियल्स असतात. आणि ती लीड असते, तो नवरा असतो, आजूबाजूची जी कॅरेक्टर्स असतात, ती परिस्थिती, मला वाटतं तो समाज आहे. आणि त्याला आपण झुगारून त्याच्यावर मात करून कसं एका मुलीने किंवा मुलाने राहिलं पाहिजे याचं दर्शन मला वाटतं सिरियल मधून घडवलं जातं. अगदी या सगळ्या व्यवस्थेमध्ये ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्याच्यावर मात करत, बरोबर हेमांगी तुझा मुद्दा पोहोचला, मला ब्रेक घ्यायचा आहे. मात करत कसं पुढे गेलं पाहिजे. मालिकांप्रमाणे सैराटचा सुद्धा उल्लेख केला जातो, आणि सैराटमध्ये नागराज मंजुळेनं जेव्हा विचारलं तेव्हा नागराज असं म्हणाला होता की सैराटचं वेगळेपण असं आहे की नॉर्मली आपल्या प्रस्थापित याच्यामध्ये नायक ज्याप्रमाणे वागतो तसं सैराटची नायिका वागते. आणि नॉर्मली उलटं, म्हणजे हे जे आहे की आर्ची ही नॉर्मल केसमध्ये कुठलीही नायिका अशी एवढी रोखठोक आक्रमक अशी नसते, तशी ती आर्ची आहे. याचा अर्थ ह्या सगळ्या प्रतिमा बदलत आहेत. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. तिकडे सामना सुरू आहे. पहिला सेट जिंकला सिंधूनं, दुसरा मात्र ती हरलेली आहे. पण ठीक आहे, आपण बघत राहू सिंधू काय करते आहे, काय घडते ते आपण बघत राहू आणि ही चर्चाही करत राहू. आमच्या पोरी जगात भारी. तुम्ही कुठंच जाऊ नका. आत्ता मी घेतोय छोटासा ब्रेक, तोपर्यंत मॅच बघा.
तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय आमच्या पोरी जगात भारी. सिंधूची मॅच सुरू आहे आणि सिंधूनं आता हमखास पदक भारताला मिळणार हे निश्चित केलेलं आहे. जेव्हा तिने अंतिम सामन्यामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तेव्हा साक्षी, मग सिंधू, त्याच्यापूर्वी दीपानं हे सगळे संधींचे दरवाजे किलकिले केले. सगळीकडे चर्चा सुरू आहे पोरींची, आमच्या पोरी जगात भारी. आणि त्यानिमित्तानं सगळ्या पोरी, महिला, मुली, नामवंत पाहुणे माझ्यासोबत आहेत आणि आपण चर्चा करतोय की किती मुलगी असणं हे किती छान आहे, किती महत्त्वाचं आहे, किती मोठं आहे. वंशाचा दिवा म्हणजे मुलगा वगैरे या सगळ्या समजांना काही अर्थ नाही. मगाशी अल्फिया काही सांगत होती की ती आता BMS करते आहे आणि तिने हेही सांगितलं की अनेकदा शेवटी सामाजिक बदल, आपले बदल ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला पुढे जायचं असतं. हा संघर्ष सोपा नाही पण तो करावा लागतो आणि प्रत्येकीचा संघर्ष सारखा असेल असं पण नाही. त्या संघर्षाचं एक स्वरूप आहे. अल्फिया, तुझं नाव छान आहे अल्फिया, पण मला अर्थ माहीत नाही आहे. काय अल्फिया म्हणजे काय? अल्फिया म्हणजे 1 in the billion. 1 in the billion? अरे म्हणजे आपल्या शोचं टायटलच आहे तुझं नाव म्हणजे. तर मला हे अगोदर कळलं असतं तर मी आमच्या पोरी जगात भारीपेक्षा अल्फिया एवढंच म्हटलं असतं. आमच्या पोरी अल्फिया. बरं अल्फिया, मला एक सांगा की आता काय पुढे काय करायचं असं वाटतं तुला? मी ॲक्च्युली चार्टर्ड अकाउंटन्सीसाठी प्रॅक्टिस करते आहे, पण मला पुढे जाऊन कुठेतरी एअरलाईनमध्ये जॉब करायचं आहे. वाव, बरं. अच्छा, कुठल्या स्वरूपाचा जॉब करायला आवडेल तुला एअरलाईन्समध्ये? खरं सांगावं तर माझं स्वप्न म्हणजे नरेश गोयल यांच्यासोबत पार्टनरशिप करायचंच आहे. वंडरफुल, क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. तू खरंच 1 in the billion अल्फिया आहेस तू. आणि ज्या पद्धतीनं जी मोठी स्वप्न बघतायत ते फारच चांगलं आहे. हेमांगी, काय स्कोअर काय झाला आहे? काय अवस्था आहे आत्ता? मी आता आमच्या टीमला विचारण्याच्या ऐवजी हेमांगीलाच विचारतोय. आत्ता स्कोर बरं हेमांगी, मी असं म्हटलं, डिस्प्ले होत नाही. हां ठीक आहे, मी असं म्हटलं हेमांगी की आता सगळ्या जणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत पण शेवटी सामाजिक व्यवस्थेच्या अडसराबद्दल आपण बोललो. हेमांगी, असं वाटतं का की आता खरंच म्हणजे जरी एकीकडे मला कायम या गोष्टीची चिंता वाटते, उज्ज्वला बर्वेंकडे पण मला जायचं आहे की एकीकडं महिलांची प्रगती, महिला अशा चमकत आहेत हे एकीकडे, आणि त्याच वेळी स्त्री भ्रूण हत्या किंवा अत्याचार, बलात्कार यांचंही प्रमाण तेवढ्याच प्रमाणात, हे दोन्हीही एकाच वेळी एकसमयावच्छेदे करून एकाच वेळी घडतंय. कारण काय? एक तर पुरुष पहिल्यापासून घाबरत आलेत स्त्रीच्या शक्तीला, त्याच्यामुळे हे असलं काहीतरी पळवाटा ते करत असतात. आणि मला नाही वाटत कुठलीही स्त्री ही पुढे जाण्याचा प्रयत्न करते, ती फक्त चालत असते. इतर लोकांना वाटतं की अरे ती सगळं बंधन तोडून पुढे चालली आहे वगैरे. ती पुढे जात नसते, ती तिचं काम करत असते, ती तिच्या शक्तीने कार्य करत असते. पण लोकांना असं वाटतं किंवा लोक म्हणजे पुरुषांना असं वाटतं की अरे बापरे, ही आपल्यापेक्षा काहीतरी सुपिरियर करू पाहते. आणि खूप मोठमोठ्या लोकांनी हे मान्य केलंय की स्त्री ही पुरुषांपेक्षा सुपिरियर आहेच, तिला काही प्रूव्ह कधी करायची गरज नाही पडत. पण मग ही मानसिकता आहे ना, ती पळपुटणे किंवा कमजोरीचं एक लक्षण आहे पुरुषाचं. आणि मग हे असं काहीतरी करून तिला रोखण्याचा, दाबण्याचा प्रयत्न करतात आणि त्याची भीती घालतात. आणि हे खूप आधीपासून घडत आलेलं आहे. आणि स्त्री या कुठल्याच गोष्टींना घाबरलेली नाहीये आणि ती तिचं काम करत असते. कुठेही ती पुढे जात नाहीये, ती जस्ट चालते. समजा एक घोडका पकडला तर ती नुसतीच चालते, तिला कुठेही बाकीच्यांना डावलून पुढे जाण्याची गरज नाही. पुरुष मागे पडतायत आणि म्हणून त्यांना असं वाटतं की अरे बायका आपल्यापेक्षा पुढे चालल्यात, पण त्या पुढे नाही चालल्यात. हा संभ्रम त्यांच्यातून पहिला निघाला पाहिजे पुरुषाच्या डोक्यातून की हे ते खूप भ्रमात आहेत की बायका पुढे चालल्यात, त्या नुसत्या चालतायत. तुम्ही फक्त त्यांनी साथ दिली तर आपला देश काय, आपण ही पृथ्वी आपण कुठे नेऊ शकतो आपल्या शक्तीच्या आणि बुद्धीच्या बळावर, हे अजून पुरुषांना माहीत असून ते घाबरलेत. आणि हे स्त्रीभ्रूण हत्या किंवा मुलींनी असे कपडे घालू नयेत, मुलींनी असं करू नये, तसं करू नये, मुलगी ही घराची इज्जत असते, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यांनाही माहिती आहेत, त्यांनाही कळत असतं की हे चुकीचं आहे, पण ते बायकांना काय म्हणतात कुंपण घालण्याचा प्रयत्न करतात. आणि बायका या कुंपणाला घाबरत नाहीत, त्यातून त्या बाहेर पडतातच आणि नवा अंकुर फुटतोच. त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर चर्चा करतोय तर ही एक मला वाटतं एक सपोर्ट
म्हणून चर्चा करतोय. मला असं वाटत नाहीये की चर्चेची खूप गरज आहे आता वगैरे. काही गरज नाही आता कोणाला कशाचीच. बायकांना तर प्रूव्ह करायची आणि कोणाला प्रूव्ह करायची गरज नाहीये. ती आपल्या मस्तीत आहे, आपल्या काय म्हणतात ती स्वतःला प्रूव्ह करते की माझ्यात अजून अजून बेटर काय होऊ शकतं. तिला कुठल्याही पुरुषाला दाखवायचं नाहीये, कुठल्याही पुरुष प्रधान संस्कृतीला काही दाखवायचं नाहीये की बाबा मी बघा किती ग्रेट आहे. तर मला वाटतं ह्या सगळ्या स्त्रियांचा मी एक भाग आहे आणि तसंच मला वाटतं फुलराणीमध्ये पण आहे की ती म्हणतेय की तुम्ही जर आम्हाला खूप दाबण्याचा प्रयत्न केलात किंवा खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही फाईट बॅक करू, तेव्हा तुम्ही गप्प बसा. आणि म्हणूनच ती म्हणते की तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, असं ती म्हणत असते. तर हे पाप आहे, हे पुरुषांनी पहिलं मान्य केलं पाहिजे आणि त्याचा घडा फोडायला आणि तुझ्या तोंडात शेण घालायला कुठलीच बाई कधीच कमी पडलेली नाही आणि ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पुरुषांना वेळोवेळी तिने हे उत्तर दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की ओ जरा तुम्ही जरा बाजूला व्हा, आम्हाला चालू द्यात. वा 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 वा, हेमांगी म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की ती चालले नाकावर टिचून बिचून काही नाही, सी जस्ट गोईंग. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, चर्चेची गरजच नाहीये इतकं आता हे निसंदिग्ध आहे असं हेमांगी म्हणते. पण हेमांगी जाऊ नकोस, तरी आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजे पण हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या सक्षमपणे हेमांगीनं हे सांगितलं हे खूप वेगळं आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की तिने खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की 50% मनुष्यबळ हे यापूर्वी ती बाहेरच पडलेलं नव्हतं. त्यामुळे तुमची जी काही प्रगती होत होती देशाची ती निम्म्याच मनुष्यबळावर होत होती. आता अख्खं मनुष्यबळ जर देशाचं आलं आणि ते सक्षमपणे काम करायला लागलं तर देशाच्या प्रगतीला आणखी काय हवं आहे, हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे. शैलजा आहे आपल्यासोबत. शैलजा पत्रकार म्हणून आता त्यातही इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकार, हे किती आव्हानात्मक काम आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. विशेषतः पोलिसांसारखं पत्रकारांचं आहे की जेव्हा लोक सणासुदीला गंमत करत असतात तेव्हा पत्रकार मात्र आपले बिचारे सणासुदीचे कपडे घालून इथेच टीव्हीवर तो सण साजरा करत असतात. असं काही सगळं सुरू असतं. ते एरवी बाकीच्या लोकांचं ठीक आहे, पण महिलांचा तर हा प्रॉब्लेम फार मोठा होतो की अशा वेळी सून घरी पाहिजे, अशा वेळी मुलगी घरी पाहिजे. हे सगळं जे आहे या अंगानं ही नोकरी मुलगी स्त्री कसं बघतेस? संजय सर, कसं आहे ना का कोणतीही नोकरी, कोणताही जॉब किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचं आहे तर आपल्या फॅमिलीचं जे कुटुंबाचं पाठबळ असतं ते खूप महत्त्वाचं आहे. या क्षेत्रामध्ये येताना आईबाबांचा सपोर्ट तर होताच, नो डाऊट, पण आपली पण थोडी मेहनत करण्याची जिद्द पाहिजे. आणि मुली तर नो डाऊट कशातच कमी नाही, तुम्ही म्हणाल तसं. आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे का, सणावाराला आमच्या फील्डमध्ये ह्या कुठेच सुट्टी वगैरे नाही. गणपतीला वगैरे तर अनंत चतुर्दशी वगैरे असते तेव्हा सगळ्यांचे गणपती कसे विसर्जन होत आहेत हे आम्ही दाखवत असतो. आमच्या घरातला गणपती तर आता गणपतीला रजेचा तुझा अर्ज मी मंजूर करणार नाही बरं का. तू जाहीरपणे सांगितलेलं आहे महाराष्ट्राला की आम्हाला सुट्टी बिट्टी काही सणाला नको आहे. हा बोल. तर त्यामुळे कोणत्याही सणावाराला नसते. काल रक्षाबंधन होतं, मी माझ्या भावांना राखी बांधून मग पुन्हा सेकंड शिफ्टला ऑफिसला आले होते. सगळी फॅमिली एकत्र होती आणि हे सगळे एन्जॉय करता येत नाही. महत्त्वाचे क्षण तुम्ही मिस करता. पण ह्या सगळ्यांमधून तुम्हाला काहीतरी स्वतःला कुठेतरी घडवायचं असतं. जसं हेमांगीताई मगाशी म्हणाली का आत्ताच्या स्त्रीला कोण काय विचार करते ह्या गोष्टींचं काही पडलेलं नाही आहे. ती अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायला, पाऊल ठेवायला अगदी रीतसर पुढे आहे. तिला समाजाची, जनतेची, कुणाची काहीही पर्वा नाही आहे. तिला आपलं ध्येय आहे ते गाठायचं आहे. अगदी हे आता रुची मानेगावकर, मी बघाशी जो उल्लेख केला होता की प्रेक्षकांच्या वतीनं डॉक्टर रुची मानेगावकर आपल्यासोबत आहे. आणि ज्याप्रमाणे तू आहेस शैलजा, तशीच ती सुद्धा आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. रुची मानेगावकर, आता सगळी चर्चा तुम्ही ऐकता आहात, मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारत नाही. ही सगळी चर्चा ऐकून तुमच्या मनात जे प्रश्न किंवा जे काही मुद्दे आलेत पुढे, जे वाटतं ते बोला. रुची मानेगावकर, बोला. प्रथम मला हे सांगायचं आहे की मीही माझ्या आई वडिलांचं एक अपत्य आहे आणि तेही ठरवून, म्हणजे त्यांनी असंच ठरवलं होतं की आपल्याला जे अपत्य होईल ते आपण एकुलतं एक वाढवणार आहोत. आणि त्यांनी मला मुलगा समजून नाही तर मुलगी म्हणूनच वाढवलंय. आणि व्यवस्थित ते इतर लोकांना सांगत आलेत की मुलगीला मुलगा समजून नाही तर मुलगी म्हणूनच वाढवा, तिचे असे स्वतःचे वेगळे पॉवर्स असतात. आणि मी आता डॉक्टर झाल्यानंतर माझ्या लक्षात येतं की त्यांना काय म्हणायचं होतं. कारण प्रत्येक मुलीमध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या मुलांमध्ये कमी असतात किंवा नसतात. त्यापैकी काही गोष्टी मी नोट इथे करू इच्छिते. एकतर प्रत्येक स्त्री ही अष्टावधानी असते. म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताना एखाद्या बाईला पाहिलं तर एकीकडे कुकरवर लावलेला असतो, एकीकडे कुठेतरी वरणाला फोडणी देत असते, एकीकडे तिचं मूल रडत असतं त्याचा अभ्यास घेत असते, एकीकडे पोळ्या चालू असतात. आता ह्या वर्षानुवर्षाच्या पोळ्या करण्यामध्ये आणखी एक गोष्ट तुमच्या आईकडे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तिला एकाच वेळेला स्पीड आणि अॅक्युरेसी दोन्ही जमतं. म्हणजे स्पीड
तो ताल बरोबर बसलेला असतो की पुढची पोळी टाकायच्या आधी आधीच्या पोळीला तेल लावायचं, तिला व्यवस्थित भाजायचंय आणि अॅक्युरसी म्हणजे प्रत्येक पोळी समान गोल आणि सारखी भाजलेली तुम्हाला जेवायला मिळते. इट्स अ टॅलेंट बाय इटसेल्फ. याशिवाय सगळ्यात मोठा स्त्रीचा गुण असतो तो पेन बेअरिंग कपॅसिटी, एन्ड्युरन्स ज्याला आपण म्हणतो. आता हे फक्त काय झालंय की हे वर्षानुवर्ष सोशल इंजिनिअरिंग आपलं असं झालेलं आहे की बायकांनी हे गुण त्यांच्या घरामध्येच दाखवावेत. नवऱ्याचा मार सहन करण्यासाठी पेन एन्ड्युरन्स दाखवावं, स्पीड अॅक्युरेसी ही फक्त स्वयंपाकात दाखवावी, अष्टावधानी प्राणा हा मुलांना सांभाळताना दाखवावा. आता हेच गुण जर आपण बाहेरच्या क्षेत्रात दाखवायला सुरुवात केली तर कितीतरी गोष्टी आपण अचीव करू शकतो. पेन एन्ड्युरन्स आपल्याला कुस्तीची फाईट लढताना कामाला येणार आहे, स्पीड अॅक्युरेसी आपल्याला टेबल टेनिस किंवा लॉन टेनिस खेळताना कामाला येणार आहे, अष्टावधानी असणं हे या सगळ्या खेळांसाठी लागणार आहे. पण आपला ब्रेन वॉश असा झालेला आहे की आपण हे बाहेर कुठे वापरू शकतो हेच आपल्या डोक्यात येत नाही. याशिवाय हे सगळं वापरण्यासाठी लागणारं एक सोशल बॅकग्राऊंड आपल्याकडे अवेलेबल नाही. साध्या गोष्टी आपल्या बायकांना मिळत नाहीत. अगदी सुरुवात करायची तर स्वच्छ आणि बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स भारतामध्ये नाहीत. आई होणाऱ्या बाईला हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी स्वच्छ अँब्युलन्स आणि तिथे तिची डिलिव्हरी चांगल्या दराने आणि चांगल्या डॉक्टरांनी करावी इतकी बेसिक सुविधा आपल्याकडे नाही. त्यामुळे माता आणि बालमृत्यूचं प्रमाण आपल्या देशामध्ये आफ्रिकन कंट्रीज इतकंच जास्त आहे. म्हणजे कुठल्या अँगलने आपण आपल्याला पुढारलेले म्हणतो हेही गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे. याशिवाय मगाशी आपण म्हणालो की मुलांना हे सहन होत नाही की मुली पुढे येत आहेत. तर असं का होत आहे? कारण आपण मुलांना बरोबर घेऊन पुढे जात नाही आहोत. माझा रिव्होल्युशनवर नाही तर इव्होल्युशनवर विश्वास आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही स्वतःबरोबर या मुलांनाही घेऊन पुढे आलात, त्यांनाही समजावून सांगितलं की तू एक वेगळा जीव आहेस आणि मुलगी एक वेगळा जीव आहे. तिच्या स्वतःच्या कपॅसिटीज, तिच्या स्वतःच्या लिमिटेशन्स वेगळ्या आहेत, तिचा सोशल पाथ वेगळा आहे, तिचं टार्गेट, तिचं गोल वेगळं आहे, त्याचा तुझ्याशी काही एक संबंध नाही. ती तुझ्याशी लढू इच्छित नाही, ती फक्त तिचा मार्ग अवलंबते आहे. तर त्यालाही ते नीट समजू शकतं. पण असा प्रयत्न आपल्या कुठल्याही घरांमध्ये, सो कॉल्ड सोशली फॉरवर्ड घरांमध्येही होत नाही. त्याहूनही सगळ्यात मोठा सोशल इश्यू सध्या आहे तो स्त्री भ्रूण हत्येचा आहे. मुळात लोकांना घरात मुलगीच नको इथून सुरुवात होते आणि हे प्रमाण सगळ्या घरांमध्ये सारखं आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे प्रमाण अनएज्युकेटेड लोकांमध्ये किंवा स्लम एरियाजमध्ये जास्त असेल, तर त्यापेक्षा हे उलट आहे. एज्युकेटेड आणि श्रीमंत लोकांमध्ये हे प्रमाण सगळ्यात जास्त. अगदी डॉक्टर रुची हे सगळे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही आमच्या सोबत राहा. मी मुद्दामच म्हटलं की तुम्ही बोललं पाहिजे, कारण एकीकडे आपण खूप मुलींचं कौतुक, आपल्याकडे एक अडचण अशी आहे की निर्भया एखादी झाली की मग सगळ्या मेणबत्त्या पेटतात. एखाद्या सिंधूनं काहीतरी यश मिळवलं की सगळ्या टाळ्या, मग महिला मुली कशा थोर आहेत असं लगेच होतं. त्यामुळे बोभाटा व्हायला काही वेळ लागत नाही, पण बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मात्र आपण बोलतच नाही. त्यामुळे हे जे चित्र आहे या चित्राचाही विचार केला पाहिजे. अनेकदा बातम्यांच्या या पुरामध्ये मूळ प्रश्न वाहून जातात आणि तो पूर गेला की पुन्हा सगळे मूळ प्रश्न डोकं वर काढतात आणि मग घराघरातल्या सिंधूचं काय होतं, घराघरातल्या साक्षीचं काय होतं, घराघरातल्या दीपाचं काय होतं हे आपण बघत असतो. त्यामुळे रुची जे म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. दुर्गा देवरे, अशा सगळ्या या वातावरणामध्ये एवढं मोठं यश मिळवलंस, ज्या गुणांचा उल्लेख मागाशी डॉक्टर रुची मानेगावकर करत होत्या, या सगळ्या गुणांचा उपयोग करत महिला खूप काही करू शकतात. तू स्वतःचं वेळेचं व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास कसा केला जरा सांग ना. काय नक्की तुझी सगळी ती प्रोसेस काय होती? सगळ्यात पहिले असं मी उल्लेख करू इच्छिते की महिलांमध्ये सुरुवातीपासून आपण बघितलं गेलं तर सहनशक्ती खूप प्रमाणात आहे. टॉलरन्स आणि सगळं विल पॉवर खूप जास्त आहे. म्हणून असं वाटतं की यामुळे महिला आजकाल मेंटल पॉवरमुळे पुढे झालेल्या आहे. किती फिजिकली त्या स्ट्रॉंग नसतील पुरुषांच्या बरोबरीने, पण मेंटल पॉवरमुळे त्या पूर्णपणे पुढे जात आहे आणि त्याचाच उपयोग मी माझ्या क्षेत्रातही केला आहे. माझ्या क्षेत्रात काय असो किंवा कोणत्याही क्षेत्रात असो, मेंटल पॉवर म्हणा, सहनशक्ती करण्याची विल पॉवर महिलांकडे जास्त आहे. त्यामुळे बरोबर दुर्गा, बरोबर. ही जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती आहेच. हेमांगी, फक्त मी आता सांगून ठेवतो हेमांगी की मला कार्यक्रमाचा समारोप करताना ती फुलराणीमधला एखादा तुकडा तुमच्याकडून ऐकायचा आहे. मी आत्ता सांगून ठेवतो म्हणजे तुम्ही तो विचार तेवढ्या वेळामध्ये कराल
की जो तुकडा आत्ताच्या आपल्या सगळ्या याला पण सूट होईल, आपल्या आजच्या विषयाला, असा एखादा तुकडा मला तुमच्याकडून ऐकायचा आहे समारोपाच्या वेळी. उज्ज्वला बर्वेंकडे मी आत्ता जातो आहे. उज्ज्वला बर्वे, हा जो उल्लेख आहे, मागाशी डॉक्टर रुची मानेगावकर जे सांगत होत्या की बेसिकली ज्या पद्धतीची इन्फ्रा, ज्या प्रकारची पायाभूत सुविधा, ज्या प्रकारची मानसिकता, हे सगळं जे आहे हे सगळं समाज म्हणून बदलण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट बघावी लागणार आहे आणि त्यासाठी मुळामध्ये काय करावं लागणार आहे? पायाभूत सुविधाच्या बाबतीमध्ये अर्थातच स्त्री आणि पुरुष असा फरक करून चालणार नाही. या समाजाच्या प्रत्येक नागरिकाला पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याच्यात काही शंका नाही आहे. पण मग प्रश्न निर्माण असा होतो की प्रसूतीच्या निमित्तानं, कारण आणखी एका जीवाचा तिथे संबंध असतो, आणखी एक नवीन नागरिक या देशाचा निर्माण येणार असतो, तो सुदृढ असायला पाहिजे, म्हणून त्या सुविधा आपल्याला अधिक प्रमाणात लागतात. त्यामुळे एकंदर त्याला जी आपली नेहमीची उत्तरं आहेत की आपली राजकीय व्यवस्था अधिक स्वच्छ झाली पाहिजे, कारण पैशाची कमतरता नाही आहे, कमतरता आहे स्वच्छ चारित्र्याची. त्यामुळे तरतूद होऊनही सुविधा निर्माण होत नाहीत, हे बदलायला पाहिजे. मला दुसरा एक मुद्दा असा म्हणायचा, जे डॉक्टर रुचा मगाशी म्हणाल्या होत्या की मुलगा आणि मुलगी सांगायला पाहिजे मुलाला की अरे ती मुलगी आहे ती वेगळी. मला असं वाटतं की पालकांनी मुलांना वाढवत असताना ही जी लिंगाची म्हणजे जेंडरची जी जाणीव आहे की तू मुलगा आहेस का तू मुलगी आहेस, याच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून वाढवणं खूप आवश्यक आहे. कारण ती जी आपल्याला मी पुरुष म्हणून वाढतोय आणि मी स्त्री म्हणून वाढते आहे, हे जर मुळातनं घालवलं ना, तर मी एक सक्षम आणि स्वतंत्रपणे विचार करू शकणारी व्यक्ती आहे, तर अधिक चांगल्या व्यक्ती त्याच्यातून निर्माण होतील. आणि मी स्त्री आहे म्हणून मी असं वागलं पाहिजे, मी पुरुष आहे म्हणून मी तसं वागलं पाहिजे, किंवा स्त्री म्हणून मी बघा किती काय काय केलं, ही अशी तुलना असता कामा नये. कारण बऱ्याचदा असं होतं की शहरांमध्ये चांगल्या कुटुंबांमध्ये सर्व सुविधा मिळालेल्या असतात, मग आपण केवळ एका मुलीने मोठी प्रगती केली म्हणून कौतुक करायचं का, हा सगळा विचार म्हणजे एका मर्यादेपलीकडे सुद्धा फार गवगवा करू नये, असं एक अत्यंत प्रगत विचारांची स्त्री म्हणून मला असं वाटतं. विचार आपल्याला अशांचा केला पाहिजे की ज्यांना या सुविधा मिळालेल्या नाही आहेत. आता ललिता बाबरसारख्या मुलीचं खरोखरी कौतुक आहे, पण काही मुलींना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा मिळून त्या पुढे येतात, त्यावेळेला त्यांची स्वतःची क्षमता ही महत्त्वाची ठरते. त्या स्त्री म्हणून काही फार संघर्ष करावा लागलेला असतो अशातला भाग नाही. म्हणून मुलींनी सुद्धा बघा मी मुलगी आहे म्हणून केवढं मिळवलं असं केवळ त्याचा पुढे डांगोरा पिटू नये. आपल्यात काय होतं आणि आपण किती पुढे गेलो, कारण हे पुरुषांनाही करावं लागतं, सगळ्यांनाच काही सगळं मिळालेलं नसतं. त्यामुळे माणूस व्यक्ती म्हणून तुमच्या क्षमता वाढवणं, काही जीवशास्त्रीय ज्या मर्यादा असतील त्या थोड्या असतात, बाकीच्या मर्यादा ह्या तुम्ही सहज प्रयत्नांनी तुमच्या इच्छेनी सहज मागे टाकू शकता, त्याच्यावर मात करू शकता. तो विचार केला पाहिजे. आणि सतत मी स्त्री आणि मी काय करू शकते हा मला असं वाटतं बाजूला ठेवला तर मुली आणखी अगदी प्रगती करू डॉक्टर शकतील. उज्ज्वला हा आणि पुरुषही प्रगती मुद्दाही करू शकतील, खरं तेवढाच म्हणजे. महत्त्वाचा आहे. हा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे समजा ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा एखादा खेळाडू जिंकला तर तो मराठी आहे याचा गवगवा किती करायचा, शेवटी भारतानं पदक मिळवलं. तसंच स्त्री आहे याचा गवगवा करण्यापेक्षा सुद्धा, कारण त्या गवगव्यामध्ये सुद्धा पुन्हा आपण एका अर्थानं ती विभागणी करत असतो स्त्री आणि पुरुष, म्हणजे ते गवगवा केला काय किंवा काय ते डिमार्केशन आपण पुन्हा एकदा ठळक करत असतो. हा पण मुद्दा फार वेगळा मुद्दा आहे हा उज्ज्वला बर्वे, आणि हा मुद्दा अत्यंतिक महत्त्वाचा आहे. कारण मग त्यातूनच स्त्री असण्याचं भांडवल करण्याची पण अनेकदा सवय लागते, त्यातून स्त्री म्हणून काही एक्सक्युजेस मागण्याची पण सवय लागते. आणि मग हे जे सगळं आहे तर त्या सगळ्याबद्दलच तुमचं हे भाष्य खूप महत्त्वाचं आहे. हेमांगी मागापासून मला वाटतं टी व्ही बघते आहे, मॅच बघते, त्यामुळे ती ज्या प्रकारे मध्येच नर्वस मध्येच खुश. हेमांगी काय अवस्था आहे, काय स्कोर आहे, काय स्कोर आहे हेमांगी? आता 12 आणि 15 चालू आहे, त्याच्यामुळे 12 आणि 15. अच्छा, हा सेट निर्णायक आहे बऱ्यापैकी. बरं हेमांगी, आपण जे म्हटलं होतं मगाशी, खूप टेन्शन मला चाललंय. बरोबर बघू आपण आपल्या सगळ्या शुभेच्छा सिंधू सोबत आहेतच. हेमांगी, मी जे म्हटलं होतं की समारोप करताना मला एक फुलराणीचा तुकडा पाहिजे छान, जो हेमांगीच्या तोंडून महाराष्ट्र ऐकायला उत्सुक आहे. तुला शिकवेन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, मट समजते स्वतःला मास्तर,
तुझं गटारात घाल जा शास्त्र, तुझं मसनात गेलंय ज्ञान, तुझ्या तोंडातच घालीन शान. तुझं उतरीन समदा माज, थवा येशील गुंडावून लाज, माझी चाटत येशील बुट, म्या म्हणन हो आज इकडं कुठं, हात पसरून मागशील भीक, म्या म्हणन आधी शुद्ध बोलायला शिक, मग उडवून हात सांगीन धरायला वाट, चल बाहेर मुकट. हुगा वळवळ करतय किडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. वाव, गोड गोड, मंजुळा मंजुळा मंजुळा, फारच छान. एकूण हा जो आहे तुला शिकवीन चांगलाच धडा, तिने मगाशी ते जोडलं पुरुषसत्ताक व्यवस्थेला, की पुरुषसत्ताक व्यवस्थेला, परंपरागत सगळ्या व्यवस्थेला याला चांगला धडा शिकवीन. हे जे आहे की तुझ्या पापाचा घडा भरलाय, पण खरोखरच पोरी जगात भारी असं म्हणताना केवळ पोरींचं कौतुक करून पोरी कशा थोर आहेत एवढं म्हणून चालणार नाही. त्यासाठी आपल्या पापाचा घडा फार भरलेला आहे. ज्या मुली वाचवा अभियान तुम्ही सुरू केलं होतं त्या पोरी देश वाचवत आहेत. आता तरी सुधरा, जरा शुद्ध बोलायला शिका, नाही का? फुलराणी शुद्ध बोलायला शिका ना, तर त्यामुळे जरा शुद्ध विचार करायला शिका असं यांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे खरोखरच तुमचा विचार जर शुद्ध असेल आणि आपण ठरवलं तर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये साक्षी आहे, सिंधू आहे. त्यासाठी कुठेतरी ती साक्षी आणि सिंधू ते जे आहे की साक्षी सिंधू जन्माला यावीत, पण ती पलीकडच्या घरामध्ये जन्माला यावी. हेमांगी कवी जेव्हा चांगलं बोलते तेव्हा मी टाळ्या वाजवू, पण आमच्या मुलीनं मात्र शांतपणे शिकावं, पाटावर बसावं, आपल्या जातीतला आपण म्हणू तसा नवरा निवडावा, सुखानं संसार करावा, आणि मग हेमांगी कवीनं फुलराणी करावा आणि आम्ही टाळ्या वाजवाव्यात. दुर्गेनं काहीतरी धावपटू व्हावं आणि आम्ही टाळ्या वाजवाव्यात. आमच्या घरामध्ये दुर्गा नको, आमच्या घरामध्ये हेमांगी कवी नको. हे जे आहे ते बदललं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक घरामध्ये म्हणजे हवी सरदेसाईंचं पुस्तक आहे घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती, त्यातही पुण्यात ज्ञानेश्वर जन्मती असं म्हणताना खरं म्हणजे पुरुषसत्ताकच विचार त्या शीर्षकामध्ये कदाचित डोकावतोय असंही सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. पण अशा घरोघरी हेमांगी कवी जन्मती, साक्षी जन्मती, सिंधू जन्मती अशा त्या असतातच. त्या सगळ्यामध्ये हे सगळं असतं, फक्त त्यांना आपण तो मुक्त श्वास, मोकळं खुलं वातावरण देणार का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या सगळ्याजणी जे सांगतायत ते त्या अंगानं बघितलं पाहिजे. डॉक्टर रुची मानेगावकर म्हणतायत त्याप्रमाणे आत्ताच्या डांगोऱ्यामध्ये बाट किती बिकट आहे तेही कळतं, आणि उज्ज्वला बर्वे म्हणतात त्याप्रमाणे स्त्री आहे याचंही अतिरेकी डांगोरा भांडवल न करता माणूस म्हणून तुमची वाट तुम्ही प्रशस्त कशी करता तेही महत्त्वाचं आहे. हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे. निष्कर्ष एकच आहे, त्या ज्यानं सुरुवात केली होती, आमच्या पोरी जगात भारी. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबूया इथंच. उद्या भेटू रात्री 8 वाजता. उद्याचा कार्यक्रम अजिबात चुकू नका, कारण उद्या आहे 20 ऑगस्ट. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली, त्याला 3 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे उद्या मी पुण्यात जाणार आहे. विठ्ठल रामजी शिंदे पूल जिथं डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली त्या पुलावर जाऊन मी हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील, मिलिंद देशमुख या सगळ्या लोकांशी बोलणार आहे. चित्रलेखा जेम्स ज्या रेव्हरंड आहेत, शमशुद्दीन तांबोळी ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं जे काम करतात, त्या सगळ्यांशी मी बोलणार आहे. आणि 3 वर्षांमध्ये काय घडलं, पुढे काय, परिवर्तनवादी चळवळ कुठल्या टप्प्यावर, ही सगळी चर्चा मी उद्या करणार आहे. शनिवारचा आवाज अजिबात चुकू नका. आता थांबतोय. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.